लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसानं हाहाकार माजवलाय। शुक्रवारी जिल्ह्यातील 60 पैकी तब्बल 36 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। अतिवृष्टी, वीज कोसळणं आणि पूर यामुळे जिल्ह्यामध्ये 27 जनावरं व 605 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून 116 घरांचं नुकसान झालंय। सगळे प्रकल्प तुडुंब भरल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेतीवरती मोठं संकट ओढवलंय। पिकं पाण्यात बुडाल्यानं काढणीला आलेली शेती वाया जाण्याची भीती आहे। शेतशिवारात पाणी साचल्यामुळे पिकं पिवळी पडत असून कुजण्याचा धोकाही वाढलाय। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे। जोरदार पाऊस झाल्यानं नद्या नाले ओसंडून वाहत आहेत। यामुळे जिल्ह्यातील निलंगा, उदगीर, शिरूर, अनंतपाळ ते निटूर, तगरखेडा ते औरादकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तर निलंगा तालुक्यातील शेळगी गावात गोठ्यावर काल वीज पडल्यानं 5 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस रात्रभर होता आणि त्यानंतर गुरुवारी दिवसभर पाऊस होता। शुक्रवारी म्हणजे आज दुपारपर्यंत लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पाऊस होता। सातत्यानं सुरू असलेल्या या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बदलून गेलेलं आहे। आता आपण उभे आहोत मांजरा धरणाच्या समोर। इथले जे 6 दरवाजे आहेत ते 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि यातून 19,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रेणा, फिरू, टावरजा, तेरणा या नद्यावरच्या ज्या प्रकल्प आहेत त्या प्रकल्पातही पाणी 100% जमा झालेलं आहे आणि ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, मांजरा धरण।